5 नद्यांचं पाणी ते मी कुठून आणते ते दाखवते. आणि जे कलश मांडणी करतो, कलशामध्ये जे पाणी वापरतो ते आपण 5 नद्यांचं पाणी वापरतो. आमच्या इथे 5 नद्यांचा उगम होतो. ते मंदिर आमच्या गावामध्ये आहे आणि कुठून घेऊन येते पाणी ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला मग. पाणी आणलं, त्यानंतर मी 5 झाडांची पाने जी लागतात पूजेसाठी ते आणायला गेले. तर हे बघा, इथे मोठं आंब्याचं झाड आहे आणि इथून मला आंब्याचा ढाळा घ्यायचा आहे. तर आंब्याचा ढाळा घेते मी. त्यानंतर इथे बघा पेरूचा पाला घेतला आहे. पेरूच्या झाडाचा पाला घेतला आणि त्याच्याच कडेला जास्वंदीचं सुद्धा आहे, तर जास्वंदीचं पण घेतलं. म्हणजे फळ आणि फूल दोन्ही मिळून जर 5 झाले ना तरी चालतात. त्यानंतर मी उंबराचा ढाळा घेतला आणि जामचा सुद्धा घेतला. आता ही सगळी पानं मी छान धुवून घेते. स्वामी मला भेट द्या. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंतीसुद्धा आहे. तर देवपूजा झालेली आहे, इथे मांडणी करायची आहे, मांडणीची तयारीसुद्धा झालेली आहे. तर आता मांडणी करून घेते आणि बघू आज देवी आई कोणतं स्वरूप घेते ते. तर सगळं व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करेलच. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज बघा, पूजेची मांडणी करायला मी उशिराच घेतलेली आहे. 12 वाजून गेलते. घरातली सगळी कामे उरकली, त्यानंतर पूजा मांडायला घेतली. कारण की कामे राहिली की मग सगळं लक्ष तिकडेच लागून राहतं आणि पूजेमध्ये लक्ष लागत नाही. मग आधी मी कामे उरकून घेतली, दुपारचा स्वयंपाक उरकून घेतला, त्यानंतर पूजा करायला घेतली. म्हणजे पूर्ण लक्ष पूजेमध्येच लागून राहील. आणि आजचा दिवस म्हणजे त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल. कारण की आज दत्त जयंतीसुद्धा आहे, तसेच अन्नपूर्णा जयंती आहे, पौर्णिमा आहे आणि आज मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर सगळं कसं एकत्र आल्यामुळे ना आज जरा स्पेशल पूजा करायची होती. त्यामुळे आधी बाकीची कामे उरकून घेतली आणि नंतर पूजेला पूर्ण वेळ दिला. कारण मागच्या गुरुवारी पूजेमध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या मला या गुरुवारी करायच्या नव्हत्या. जसं की मी मागच्या गुरुवारी कलश मांडणी करताना थोडीशी हाईट द्यायला पाहिजे होती, तेव्हा ते छान दिसलं असतं. कारण एकविरा आईचा मुखवटा ना जरा मोठा आहे, तर कलशसुद्धा जरा मोठा ठेवला असता तर ते खूप छान वाटलं असतं. पण यावेळेस मी तसं करणार नाही. मी यावेळेस ना कलशला थोडी हाईट देणार आहे. त्यामुळे खाली छोटी कळशी ठेवली आणि खालच्या कळशीमध्ये सुद्धा पाणी भरले आणि वरच्या तांब्यामध्ये सुद्धा पाणी आणि त्याच्या खाली छोटीशी चुंबळ करून ठेवलेली आहे, कारण की ते हलू नये म्हणून. आणि वरच्या तांब्याला मी हळदी कुंकवाची बोटे उमटवून घेतलेली आहेत. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, दुर्वा, त्यानंतर सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. आणि जे पानं आणलेली 5 झाडांची ती सगळी मी व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर नारळ ठेवून देते. नारळाला सुद्धा आधी हळदी कुंकू लावून घेणार आहे. तर बघा, आज अन्नपूर्णा जयंती होती, तर अन्नपूर्णा देवीची मी देवाऱ्यामध्ये पण पूजा केलेली आहे. तसेच आपली गॅस शेगडीची पण पूजा केलेली आहे. तर म्हटलं आजच्या पूजेला सुद्धा आपण अन्नपूर्णा देवीचंच लूक द्यावा. त्यामुळे आजच्या पूजेसाठी मी ही साडी स्वतः शिवलेली आहे आणि आता मी सगळे दागिने घालून घेते देवीला.
तर आजची माझी पूजा मांडणी एका तासाभराच्या आतच झाली, लवकर झाली आज. आणि ज्या दिवशी गडबड असते त्या दिवशी खूप वेळ लागतो पूजा करायला. तर असा माझा अनुभव आहे. आणि आज मी बाप्पांची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती यांचा सकाळीच अभिषेक केलेला, जेव्हा देवघरातले देव पूजलेले तेव्हा. त्यामुळे मूर्त्यांचा अभिषेक झालेला होता आणि पूजा मांडणी झाल्यानंतर मी लगेच स्थापन केल्या. आणि तसेच मी देवी आईची ओटी पण भरून घेते आणि सगळ्यात शेवटी रांगोळी काढून घेते. रांगोळी काढल्याशिवाय पूजा कंप्लीट झाली असं वाटतच नाही. आणि इकडे पूजा झालेली आहे आपली. तर बघा, जे वाचन आहे, वाचन मी सायंकाळच्या वेळेला करत असते, संध्याकाळी आपण म्हणतो ना तिन्ही सांजेच्या वेळेला, त्यावेळेला मी वाचन करत असते आणि आरती तेव्हाच करत असते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवत असते. आणि मग दिवसभराचा जो उपवास आहे त्याच्यानंतर उपवास सोडतो. तर हा आहे पूजेचा फायनल लूक. तुम्हाला पूजा कशी वाटली ती नक्की सांगा. आता वाजलेत 5 आणि लवकरच स्वयंपाकाला लागणार आहे, कारण नैवेद्य पण बनवायचं आहे आणि दत्त मंदिरात जायचं आहे. तिकडे दत्त मंदिरामध्ये तर जेवण बनवलं आणि त्यानंतर गेलो दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजांना नारळ फोडायला. तसेच आज मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आणि तसेच महाप्रसादसुद्धा होता. आणि आता मी इथे पूजा करून घेतली, अगरबत्ती वगैरे लावली आणि नारळ फोडला. आत्ता मंदिरामध्ये आरतीची वेळ झालेली, त्यामुळे मुलं आणि मिस्टर थांबले आरतीसाठी आणि मी गेले घरी. घरचीसुद्धा आरती करायची होती पुस्तक वाचून, तर मी घरी गेले आणि मुलं थांबली. घरी आल्यानंतर मी लगेचच पुस्तक वाचायला घेतलं. मागच्या गुरुवारी पुस्तक आराध्याने वाचलेलं, कारण मला टाईम नव्हता, मी जेवण बनवत होते म्हणून. आणि आज माझं जेवण बनवून झालेलं, त्यामुळे मी आज वाचायला बसले. पुस्तक वाचल्यानंतर आम्ही लगेचच आरती करून घेतली. तर गुरुवारची महालक्ष्मीची आरती झाल्यानंतर मग स्वामींची आरतीसुद्धा करतो आणि आज दत्त महाराजांची सुद्धा आरती घेणार होतो, त्यामुळे आरतीला आज वेळच लागणार होता. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगे सुंदर पंथी जळते नामता कळाची देव देवी वरदे मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती भूषण सन्मान आनंद कोटी देवी नखरी करत गौरी कुंदा चंदनाची होती कुंकुमेश्वर जगे जरी सोबत बरा रंगून पुरे आरती करून घेतली. आराध्याने नैवेद्य दाखवला आणि नैवेद्यामध्ये बघा वरण भात बनवले, खीर बनवली आणि भेंडीची भाजी बनवली. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. कालची पूजेचं उत्तर पूजा केली आणि इथे दुसरं डेकोरेशन केले केळवणाचं. आज मी केळवणाचा कार्यक्रम होता आमच्या इकडे. माझ्या नंदेच्या मुलीचं केळवण घातलं होतं, म्हणजे माझ्या भाचीचं. तर त्याचीच ही तयारी करून ठेवलेली आणि स्वयंपाक बनवायला घेतलेला. तर आज सकाळपासूनच मी विचार करत होते की जेवणाला काय बनवू केळवणामध्ये. तर काहीतरी गोड बनवायचं प्लॅन होता, तर मी म्हटलं आज पुरणपोळीच बनवूया. पुरणपोळी, कटाची आमटी,
बटाट्याची भाजी, त्यानंतर भजी वगैरे. मग लवकरच मी स्वयंपाक करून घेतला आणि शेवटला मी पोळ्या लाटायला घेतलेल्या. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आहे ते. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.